देव से ले आने वाला प्रभु यीशु मसीह के हरि बहुत नाम में सब बहुत लोगों में मसूल देता हूँ। लवकरच लवकर येणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या अति पवित्र नावामध्ये सगळ्यांना ख्रिस्ती अभिवादन. प्रभु ने और भी एक दिन हमारे जीवन में दान दिया। आणि प्रभूने अजून एक दिवस आपल्या जीवनामध्ये दान दिला. प्रभु का वचन को सीखना पड़ेगा तो कितना धन्य बात है। आणि प्रभूचं वचन शिकणं म्हणजे किती धन्य गोष्ट आहे. आज बहुत से स्थानों में प्रभु का वचन को सीखने का मौका नहीं मिलता। आज पुष्कळ ठिकाणी प्रभूचं वचन शिकण्याची संधी भेटत नाही. प्रभु ने हमसे प्यार किया इसलिए प्रभु ने हमें अवसर दिया आणि प्रभूने आपल्यावर प्रेम केलं म्हणून प्रभूने आपल्याला संधी दिली. और हमको ये जानना है आपल्याला हे जाणायचं आहे प्रेम. हम प्रभु के आगमन के कितना निकटता में आणि प्रभूच्या आगमनाच्या आपण किती जवळ आहोत. जब रोमियो का पत्र ये 13 अध्याय का 11 वचन जब आप पढ़ता है रोम त्याचा 13 अध्याय आणि त्याच्या 11 वचनामध्ये जसं आपण वाचतो, समय को पहचान कर ऐसा ही करो, समय को पहचान कर ऐसा ही करो, इसलिए कि अब हाँ। तुम्हारे लिए नींद से जाग उठने की घड़ी आ पहुंची है। हाँ। क्योंकि जिस समय हमने विश्वास किया था हाँ। उस समय के विचार से हाँ। अब हमारा उत्तर निकट है। हाँ प्रियो, मतलब आज हर एक लोगों को समय पहचान करके जागृत होकर के कार्य करना है। आणि प्रियानो, आपण वेळेला ओळखून जागे राहून कार्य करायचं आहे. आज बहुत से लोग नींद की अवस्था में है। आणि आज पुष्कळ लोक एक निद्रा अवस्थेमध्ये आहेत. मतलब क्या मालूम है याचा अर्थ काय माहिती का? नींद की अवस्था का क्या अर्थ क्या है? आणि झोपेमध्ये आहे याचा अर्थ काय? आत्मीय निद्रा, आत्मिक निद्रा. आत्मीय जीवन में ठंडा हो जाना, आणि आत्मिक जीवनामध्ये थंड होऊन जाणं, आत्मीय जीवन का दर्शन को नष्ट करना, आणि आत्मिक जीवनाचं दर्शन नष्ट करणं, अनंतता का बातों के बारे में उनको ख्याल नहीं, आणि सार्वकालिक जीवनाच्या गोष्टी संबंधाने काळजी नाही, नाश होने वाला बातों के ऊपर उनका सारा मन है। आणि नाशवंत गोष्टीकडे सगळं त्यांचं मन आहे. यो भजन कितना साफ कहता है, आणि प्रियांनो, वचन किती आपल्याला स्पष्ट सांगतं. है ना? अभी उस सोने वाला अवस्था से जग जाओ, आणि आता त्या निद्रावस्थेमधून जागे व्हा. है ना? जाने अनजाने आज बहुत लोगों का आत्मीय जीवन में एक निद्रा अवस्था पहुंच चुका है। आणि कळत न कळत पुष्कळ लोकांच्या आत्मिक जीवनामध्ये एक निद्रावस्था आली आहे. है ना? प्रभु का संगति के प्रति तड़प नहीं, आणि प्रभूच्या संगती संबंधाने तळमळ नाही. है ना? छोटा भी कुछ बात है तो उसमें प्रभु का संगति छोड़ देता। आणि छोटीशी जरी गोष्ट आहे तर त्याच्यामध्ये प्रभूची संगती सोडून देतात. भजन क्या कहा था? आपल्याला वचन काय सांगतं? इब्रानियों 10 अध्याय का 24-25 वचन आपको याद है? आणि इब्रिकराचं पत्र 10 अध्याय 24-25 वचन तुम्हाला ठाऊक आहे. जैसे समय निकट आ गया करके जब वो मालूम पड़ता है तो संगति अधिक किया करो। आणि जसं जसं त्याची वेळ जवळ आलेली आहे, तुम्हाला समजतं, तुम्ही तसं तसं संगती जास्तीत जास्त करत जा. जैसे कुछ लोग करता है वैसा तुम नहीं करता। आणि जसं बाकीचे लोक करतात तसं तुम्ही करू नका. यो हमारे लिए बहुत बड़ा चेतावनी है। आणि प्रियानो, आपल्याला खूप चांगल्या प्रकारे ही सावधगिरीचा इशारा आहे. अगर हम प्रभु का वचन को सही रीति में अगर नहीं समझेगा, अमल नहीं करेगा, निश्चय वो व्यक्ति धोखा खाएगा। आणि प्रभूचं वचन चांगल्या प्रकारे समजून त्याच्या अनुसार चालणार नाही तर निश्चितच मग तो व्यक्ती फसला जाईल. हमें ये बात को पारखना प्रियो। आपण या गोष्टीला पारखायचंय. प्रभु ये देखता है कि कितने लोग प्रभु का वचन मानने के लिए उत्साही है। आणि प्रभू हे पाहतो की किती लोक प्रभूचं वचन पालन करण्यामध्ये उत्साही आहे. आपको मालूम है जब हम लोग जो पहुंचा हुआ समय को पहचानना, अभी हम लोग पहुंचा हुआ समय कौन सा समय है? आणि आता आपण ज्या वेळेमध्ये पोहोचलेलो आहे ती वेळ कुठली आहे? बाइबल जो हमें बताता है हम लवोदिकिया पीरियड में है। आणि बायबल आपल्याला जे सांगतात की ते आपण लवोदिकीयाच्या काळामध्ये आहोत. वो ध्यान देकर सुनना पड़ेगा। आणि खूप लक्ष देऊन ऐका. है ना? ये समय में पहुंचने वाले लोगों का अवस्था क्या रहेगा करके प्रभु ने पहले से आदि में अंत जानना, प्रभु ने ये बात बहुत स्पष्ट लिखा हुआ है। आणि सुरुवातीला शेवट जाणणाऱ्या प्रभूने ही गोष्ट सुरुवातीपासूनच लिहून ठेवलेली आहे. है ना? वो क्या बोलता आणि ते काय सांगतं? है ना? प्रकाश वाक्य 3 अध्याय का 16, 17, 18 वचन। प्रकटीकरण 3 अध्याय 16, 17 आणि 18 वचन. इसलिए कि गुनगुनाहट हो, हाँ। और न ठंडा है और न गर्म है। हाँ। मैं तुझे अपने मुंह से उगलने पर हूँ। हाँ। तू कहता है कि मैं धनी हूँ हाँ। और धनवान हो गया हूँ, हाँ। और मुझे किसी वस्तु की घटी नहीं, हाँ। और ये नहीं जानता कि तो अभागा हाँ। और तुच्चा और कंगाल हाँ। और अंधा और नंगा है। हाँ। इसलिए मैं तुझे सम्मति देता हूँ कि हाँ। आँख से ताया हुआ सोना मुझसे बोल ले हाँ। कि तू धनी हो जाए, हाँ। और श्वेत वस्त्र ले ले कि पहनकर तुझे अपने नंगेपन की लज्जा न हो, हाँ। और अपनी आंखों में लगाने के लिए सुरमा ले ले कि तू देखने लगे। देखिए यहाँ पर हम देखते हैं कि लवोदिकिया पीरियड का विश्वासियों की अवस्था क्या है।
या ठंडा या गर्म मतलब गुनगुनाहट की अवस्था प्रभु बोलता है मैं तुझे मेरे मुंह से थूकने पर हूं। आणि मग लौकिक मंडळीची अवस्था काय आहे की ते थंड पण नाहीये गरम नाहीये तर ते कोमट आहे आणि प्रभू त्यांना म्हणतो मी आता तुला उलटी करण्याच्या अवस्थेत आहे. बोलने का अर्थ अब्बा मैं भी उधार पाया ऐसा बाहर से दिखा था और तो आत्मीय जीवन में या कोई मतलब प्रभु के लिए जीवन बिताने का उत्साह वो तीक्ष्णता वो ज्वलन वो नहीं है. आणि ते दाखवतात की आमचं तारण झालेलं आहे पण प्रभू करता जीवन जगण्याकरता जी तीक्ष्णता पाहिजे ते त्यांच्या जीवनामध्ये दिसत नाही. ना मैंने आपको कल भी बताया वो तीक्ष्णता वो ईएमएस नमूदरी जब वो बोलता है कि अगर तुम जो बोलता है अगर मैं वो बात को विश्वास करता मैं कैसा काम करता एक पागल कुत्ते की नाई बात करके सबको सुसमाचार सुनाता. आणि एम.एस. नंबोदरी जे केरळचे पहिले सीएम झाले ते म्हटले की तुम्ही जर जे सांगताय जर त्याच्यावर खरोखर मी विश्वास केला असता तर मी कसं काम केलं असतं तर एक वेड्या कुत्र्याप्रमाणे जाऊन प्रत्येकाला पकडून मी त्यांना सुवार्ता सांगितली असती. भैया हमारे जीवन में हम स्वर्ग नरक को विश्वास करता है आणि मित्रांनो आपण आपल्या जीवनामध्ये स्वर्ग आणि नरक याच्यावर विश्वास ठेवतो क्योंकि हमारे प्रभु यीशु मसीह ने ये बात सिखाया कारण ही गोष्ट आपल्याला आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताने शिकवली और वो बात सच है. आणि ती गोष्टी खरी आहे. तो फिर आपको जानना है कि जो लोग प्रभु यीशु पर विश्वास नहीं किया जिन लोगों प्रभु यीशु मसीह में नहीं है वो लोग कहाँ जाएगा वो नरक में जाएगा. आणि मग ज्या लोकांनी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास केलेला नाहीये ज्यांचं तारण झालेलं नाहीये तर ते कुठे जातील तर ते नरकात जातील. प्रभु में आया हुए लोग क्या करना चाहिए. आणि मित्रांनो जे लोक प्रभूमध्ये आले त्यांनी काय करायला पाहिजे हम कितना उत्साह के साथ प्रभु का कार्य करना चाहिए. आणि किती उत्साहासह प्रभूचं कार्य आपण करायला पाहिजे. आप सोच लीजिए मतलब आप प्रभु में आने के बाद में आखिरी में आपने कब प्रभु का सुसमाचार दूसरे को दिया. आणि प्रभूमध्ये आल्यानंतर सगळ्यात शेवटी तुम्ही कधी दुसऱ्याला प्रभूची सुवार्ता सांगितली. कितना दिन हो गया कि आपने किसी को सुसमाचार बांटा. आणि किती दिवस झाले तुम्ही दुसऱ्याला सुवार्ता सांगितली. कितने दिन हो गया आप एक सच्चा दिल से प्रभु के उपस्थिति में बैठने के लिए उपवास के साथ बैठा. आणि किती दिवस झाले प्रभूच्या उपस्थितीमध्ये तुम्ही उपहासासह बसले. यो आज बहुत से लोग जाने अनजाने बाकी दुनिया की बातों में झूठा तसली खा करके आत्मीयता का दर्शन नष्ट करके उस गुड़गुड़ाहट का अवस्था में प्रभु अपने मुंह से निकालने वाला अनुभव में जीवन बिता रहे. आणि आज पुष्कळ लोक फक्त आत्मिकतेचं ढोंग आणतात पण ते एकदम कोमट अशा अवस्थेमध्ये आहे आणि प्रभु त्यांना उलटी करण्याच्या याच्यात आहे. आज हम बोल पाएंगे प्रभु आपने हमें दिया हुआ उस आदर्श पर जिस आदर्श पर चलने के लिए आप हमको आदर्श देकर गया उस आदर्श पर मैं चलता हूँ करके हम गवाही दे पाएंगे. आणि आज आपण अशी साक्ष देऊ शकतो का प्रभू जे आदर्श तुम्ही मला सांगितलेला आहे त्या आदर्शावर मी चालत आहे. दावीद ने 17 भजन संगीता का 5 भजन में गाता है. आणि दावीद स्तोत्र 17 त्याच्या 5 वचनामध्ये अशा प्रकारे सांगतो मेरे पाँव तेरे पथों में स्थिर रहे. देखा मेरे पाप तेरे पथों पे तेरे पदों में स्थिर रहे. स्थिर रहे. इसलिए नहीं हैं? इसलिए नहीं. पिछले नहीं देखा क्या गवाही है प्रिय. आणि काही साक्ष दावीद असं म्हणतो माझे पाय तुझ्या मार्गावर स्थिर राहिले आणि ते घसरले नाही. प्रियो मैं अपने जीवन को पारकर देखना. आणि प्रणव आपण आपलं जीवन पारखून बघायचंय. प्रभु ने हमें जो मार्ग दिखाया वो मार्ग में आज मैं चल रहा है. आणि प्रभूने आपल्याला जो मार्ग दाखवला त्या मार्गामध्ये आपण आज आहोत का नाही. अरे ऐसा नहीं है तो असं नाहीये तर. मैं अपना दिल क्या गवाही देता. आणि आपलं हृदय आपल्याला काय साक्ष देतं. आज जहाँ पर मुझको प्रभु ने देखा वो अवस्था में मैं है क्या. आणि प्रभूने मला ज्या ठिकाणी ठेवलेलं आहे त्या अवस्थेमध्ये मी आहे का. और ऐसे नहीं है तो प्रभु का दिल में कितना दुख रहेगा. असं जर नाहीये तर प्रभूच्या हृदयामध्ये किती दुःख राहील. तो हम लोग जब मंडली के बारे में जब देखता है आणि मंडळी संबंधाने ज्या वेळेला आपण पाहतो प्रभु ने पत्रोस को कहा आणि प्रभूने पेत्राला म्हटलं मैं मेरा मंडली बनाऊंगा. मी माझी मंडळी बांधीन. आप लोगों ने ये बात को अभी कितने बार सुना. आणि हे वचन तुम्ही कितीतरी वेळा ऐकले. मंडली किसका है. मंडळी कोणाची आहे. मंडली प्रभू का है आणि मंडळी प्रभूची आहे. और उसका स्वामी प्रभु है. आणि त्या मंडळीचा स्वामी प्रभू आहे. और मंडली में प्रभुत्व प्रभु का है. आणि मंडळीवर प्रभुत्व जे आहे ते प्रभूचं आहे. कई लोग कई बार हमारी मंडली ऐसा बोलता है हमारी मंडली करके कोई बोल नहीं सकता.
आणि पुष्कळ लोक अशा प्रकारे बोलतात की आमची मंडळी किंवा माझी मंडळी, आपण अशा प्रकारे नाही बोलू शकत. हमारा मंडली मेरा मंडली करके कोई नहीं बोल सकता. आणि आमची मंडळी किंवा माझी मंडळी असं कोणी म्हणू शकत नाही. ऐसा बोलना प्रभु का सत्य वचन के खिलाफ है वो. आणि असं बोलणं देवाच्या सत्य वचनाच्या विरोधात आहे. हम प्रभु की मंडली का सदस्य है ये बोल सकते हैं, आपण असं म्हणू शकतो की जी प्रभूची मंडळी तिचा मी सदस्य आहे. क्योंकि मंडली सब प्रभु का है. कारण मंडळी जी आहे ती फक्त प्रभूची आहे. है ना, मतलब उसका बांधकाम भी प्रभु करता है. आणि त्या मंडळीचं बांधकाम सुद्धा प्रभू करतो. मतलब इसका मतलब क्या है कि मंडली के ऊपर और कोई भी मेरा मंडली हमारा मंडली ऐसा तेरा मंडली ऐसा बात नहीं कर सकता. आणि मंडळी संबंधाने आमची मंडळी माझी मंडळी किंवा तुझी मंडळी अशा प्रकारे नाही बोलू शकत. प्रभु ने बोले कि चट्टान पर मैं मेरा मंडली बनाऊंगा. आणि प्रभू म्हटलं या खडकावर मी माझी मंडळी बांधीन. बहुत बड़ी बात है. आणि खूप मोठी गोष्ट है आहे. ना, मतलब रोमन कैथोलिक लोग मतलब बोलते हैं कि वो पत्थर मतलब वो खड़क जो है वो चट्टान जो है वो पत्थरों से. आणि मग रोमन कॅथलिक लोक अशा प्रकारे म्हणतात की तो खडक जो आहे तो पेत्र आहे. मतलब प्रभु ने वहां पर लिखा हुआ वो मतलब चट्टान वो पत्थरों से नहीं है. आणि प्रभूने बोललेला तो खडक जो आहे तो पेत्र नाहीये. आपको मालूम है पेट्रोस उस बात का ग्रीक में उसका अर्थ है मतलब चट्टान का टुकड़ा, पत्थर का टुकड़ा. आणि पेट्रोस या शब्दाचा ग्रीक भाषेमध्ये अर्थ आहे तो खडकाचा तुकडा. पेट्रा उस पद का अर्थ है चट्टान. आणि पेट्रा या शब्दाचा अर्थ आहे खडक. आपको मालूम है पवित्र शास्त्र में पेट्रा करके जो इस्तेमाल किया वो परमेश्वर को इस्तेमाल किया. आणि पवित्र शास्त्रामध्ये पेट्रा हा जो शब्द प्रयोग उपयोगात आणलेला आहे तो परमेश्वराला संबोधित करून उपयोगात आणलेला और आहे. वो पेट्रा कौन है? आणि तो पेट्रा कोण आहे क्या वो चट्टान कौन है? किंवा तो खडक कोण आहे? वो यीशु मसीह है. आणि तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. मतलब नए नियम में भी प्रेरित पौलुस ने जब पहला कोरिन्थी अध्याय का 4 वचन में पहिले करंथीकराचं पत्र 10 अध्याय त्याच्या 4 वचनामध्ये और फसल एक ही आत्मिक जल लिया, हाँ। क्योंकि वे उस आत्मिक चट्टान से पीते थे हाँ। जो उनके साथ साथ चलती थी, हाँ। और वह चट्टान मसीह था. देखा वो चट्टान मसीह था. हमारा पुराना नियम में बोला हुआ वो चट्टान को मसीह है. आणि जुन्या करारामध्ये सांगितलेला तो खडक प्रभू येशू ख्रिस्त आहे. अब ये भी बात मतलब इसका मतलब वो चट्टान के ऊपर का भी एक स्टडी आत्मीय जीवन में मंडली जीवन में बहुत अनिवार्य बात है. आणि त्या खडकावरचा सुद्धा अभ्यास जो आहे तो आत्मिक जीवनामध्ये मंडळी जीवनामध्ये एकदम गरजेचा आहे. मतलब वो चट्टान पत्रोस नहीं है, आणि तो खडक पेत्र नाही. वो चट्टान प्रभु यीशु मसीह है. आणि तो खडक प्रभू येशू ख्रिस्त आहे. आपको मालूम है कि चट्टान के बारे में पुराने नियम में 7 दृष्टांत बताया हुआ है वो चट्टान का. आणि या खडका संबंधाने जुन्या करारामध्ये 7 दृष्टांत सांगितले. बहुत अनमोल बातें हैं और उसमें भी अगर हम ध्यान देगा तो वो चट्टान मसीह है करके हम जान सकते हैं. आणि त्या खूप अनमोल गोष्टी आणि त्या चांगल्या प्रकारे जर आपण मनन केलं तर आपल्याला समजेल की तो खडक प्रभू येशू ख्रिस्त आहे. अगर आप व्यवस्था हुई ना उसका 32 अध्याय का 15 वचन पढ़ना. अनुवाद त्याचा 32 अध्याय त्याचं 15 वचन. परंतु यरूशलेम मोटा होकर लात मारने लगा. तू मोटा और हष्टपुष्ट हो गया और चर्बी से छा गया है. तब नहीं। उसने अपने सृजनहार ईश्वर को तज दिया हाँ। और अपने उद्धार मूल चट्टान को हाँ। तुच्छ जाना. हाँ आखरी में 15 के आखरी में. हाँ मतलब आपको मिल गया, सबको मिल गया. मतलब अनुवाद व्यवस्था हुई 32 अध्याय का 15 वचन की आखिरी बात. तो मतलब वहाँ पर क्या लिखा आखिरी बात पढ़िएगा और एक बार. और उसने अपने सृजनहार ईश्वर को तज दिया हाँ। और अपने उद्धार मूल चट्टान को उद्धार की चट्टान. आप देखिए तारणाचा खडक. अभी यहाँ पर क्या बोला गया? आणि या ठिकाणी काय सांगितलंय? उद्धार की चट्टान. आणि तारणाचा खडक. बहुत बड़ी बात है ना प्रियो. आणि खूप मोठी गोष्ट आहे ना प्रियांनो. मतलब परमेश्वर उद्धार करने वाला चट्टान है. आणि परमेश्वर जो आहे तो तारण करणारा खडक आहे. ओ ये कौन है? आणि हा कोण आहे? ये प्रभु यीशु मसीह है. आणि हा प्रभू येशू ख्रिस्त है आहे. ना, उसको छोड़कर कोई उद्धार करता है ही नहीं. आणि त्याला सोडून दुसरा तारण करता नाहीये. इसलिए पत्रोस ने प्रचार में पत्रोस खुद निर्दोष काम 4 अध्याय का 12 वचन में वो कहता है. आणि म्हणूनच पेत्र त्याच्या प्रचारामध्ये स्वतः असं म्हणतो, प्रेषित त्याचा 4 अध्याय त्याच्या 12 वचनामध्ये, आकाश के नीचे मनुष्यों के बीच में उद्धार पाने के लिए और कोई नाम नहीं. आणि मनुष्याच्या मध्ये आकाशाच्या खाली तारण प्राप्त करण्याकरता अजून दुसरं नाव नाहीये. वो चट्टान कौन है? आणि तो खडक कोण आहे? वो नाम कौन सा है? आणि ते नाव कुठलं आहे? वो है प्रभु यीशु
उसका नाम। आणि ते आहे प्रभु येशू ख्रिस्ताचं नाव. कितना श्रेष्ठ बात है। आणि किती श्रेष्ठ गोष्ट आहे. मत्ती पहला अध्याय के 21 वचन में मतलब दूध ने आकर के जो गवाही दिया, आणि मध्ये त्याचा पहिला अध्याय त्याच्या 21 वचनामध्ये दूताने येऊन अशी साक्ष दिली. वो अपने लोगों को उनकी पाप से छुटकारा देगा, आणि तो आपल्या लोकांना त्यांच्या पापापासून मुक्ती देईल. इसलिए उसका यीशु नाम रखना। आणि म्हणूनच त्याचं नाव येशू असं ठेव. वो चट्टान, उद्धार का चट्टान वो प्रभु यीशु मसीह है। आणि प्रणव तो तारणाचा खडक प्रभु येशू आहे. पुरानों का बात है ना, आणि केवढी अद्भुत गोष्ट आहे ना. पुराना नियम में भी मतलब वो उद्धार का चट्टान करके कहा गया। आणि जुन्या करारामध्ये सुद्धा तो तारणाचा खडक असं त्याला म्हणण्यात आलं. प्रभु यीशु मसीह के अलावा कोई भी उद्धार करता है ही नहीं। आणि प्रणव प्रभु येशू ख्रिस्ता खेरीज दुसरा तारण करता नाहीये. वही एकमात्र सच्चा परमेश्वर है। आणि तोच एकमात्र खरा परमेश्वर आहे. वो महान परमेश्वर है। तो महान परमेश्वर आहे. तीतोस का पत्र दूसरा अध्याय का 12 वचन में, तीताला पत्र दुसरा अध्याय त्याच्या 12 वचनामध्ये, और हमें चेतावनी देता है हाँ। कि हम अभक्ति और सांसारिक अभिलाषाओं से मन फेरकर हाँ। इस युग में संयम और धर्म और भक्ति से जीवन बिताएं और अपने महान परमेश्वर और उद्धारकर्ता हमारा महान परमेश्वर उद्धार करता। यीशु मसीह की महिमा के प्रकट होने की बाट जोते हैं। हाँ देखिए 12 वचन, 13 वचन. अच्छा 13 वचन, ओके सॉरी आप 13 मेरा उसमें 12 चलो मतलब यीशु मसीह महान परमेश्वर और उद्धार करता है। आणि येशू ख्रिस्त महान परमेश्वर आणि तारण करताय. ये चट्टान का सविशेषता है भैया। आणि या त्या खडकाची वैशिष्ट्य आहे. वो महान परमेश्वर है, आणि तो महान परमेश्वर आहे. वही चट्टान है। आणि तोच खडक आहे. अद्भुत बात है। आणि केवढी अद्भुत गोष्ट आहे. पुराने नियम में भी ये बात को मतलब हम लोग बाइबल में देखने के लिए आता है। आणि जुन्या करारामध्ये सुद्धा आपल्याला बायबलमध्ये ही गोष्ट पाहायला मिळते. इस्राएल लोगों को मरुस्थल में चलाने वाला वो चट्टान प्रभु यीशु मसीह था। आणि इस्रायल लोकांना वाळवंटामध्ये घेऊन चालणारा तो खडक प्रभु येशू ख्रिस्त होता. और अभी दूसरा उस चट्टान के बारे में उसी 32 अध्याय का 18 वचन पढ़ा। अनुवाद 32 अध्याय त्याचं 18 वचन वाचा. इस चट्टान से जो उत्पन्न हुआ हाँ देखिए तेरा नया जन्म ये चट्टान से हुआ। आणि तुझा नवा जन्म या खडकाच्या द्वारे झाला. ये कितना अनमोल बात है। आणि प्रेरणो ही केवढी अनमोल गोष्ट आहे. हमारा नया जन्म कैसे हुआ? आणि आपला नवा जन्म कशाच्या द्वारे झाला? प्रभु यीशु पर विश्वास करने के द्वारा हुआ। आणि प्रभु येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवण्याच्या द्वारे झाला. ना कितना अनोखा बात है ना। आणि केवढी अद्भुत गोष्ट आहे ना. हमें नया जन्म देने वाला चट्टान, आपल्याला नवा जन्म देणारा खडक. यूहन्ना का सुसमाचार पहला अध्याय का 12-13 वचन आपको याद होगा। आणि योहान त्याचा पहिला अध्याय त्याचं 12 आणि 13 वचन तुम्हाला ठाऊक असेल. जिन्होंने प्रभु यीशु पर विश्वास किया। आणि जितक्यांनी प्रभु येशू ख्रिस्तावर विश्वास केला. देखा मतलब प्रभु यीशु पर विश्वास करते बिना कार्य नहीं प्रियो। आणि प्रभु येशू ख्रिस्तावर विश्वास न करता कार्य नाही. उनको सबको प्रभु ने अपना संतान होने का अधिकार दिया। आणि त्या सर्वांना प्रभूने आपला पुत्र होण्याचा अधिकार दिला. वो उस समय में वो जब प्रभु को ग्रहण करता है, आणि मग तो व्यक्ती ज्या वेळेला प्रभूला स्वीकार करतो. विश्वास करने का अर्थ ग्रहण करना। आणि विश्वास करणं याचा अर्थ स्वीकार करणं. तब क्या होता? आणि त्या वेळेला काय होतं? स्वर्गीय पिता से वो एक नया जन्म पाता। आणि स्वर्गीय पित्याच्या द्वारे त्याचा नवा जन्म होतो. वे ना तो लघु से ना वो मनुष्य की इच्छा से शरीर की इच्छा से परंतु परमेश्वर से जन्मा। आणि मग ते न रक्ताच्या द्वारे न शरीराच्या इच्छेच्या द्वारे तर ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे जन्मले. कितना अनोखी बात है। आणि केवढी अद्भुत गोष्ट आहे. वो हमें नया जन्म बनाने के लिए वो सच्चा परमेश्वर जो आदि में परमेश्वर के साथ रहने वाला वचन देहधारी हुआ। आणि मग आपल्याला तारण देण्याकरता जो सुरुवातीला परमेश्वरासोबत राहणारा ते जे आहे तो वचन ते शेवटी देहधारी झालं. हमें जन्माने के लिए आणि आपल्याला नवा जन्म देण्याकरता इतना अद्भुत कृत्य आप देखना। आणि केवढं अद्भुत कृत्य तुम्ही पहा. आपको मालूम यूहन्ना का सुसमाचार पहला अध्याय का 12 वचन में योहान त्याचा पहिला अध्याय त्याच्या पहिल्या वचनामध्ये आदि में वचन था हाँ। और वचन परमेश्वर के साथ था हाँ। और वचन परमेश्वर था। देखा मतलब उस वचन क्या हुआ? उसका 14 वचन त्याचं 14 वचन. और वचन देहधारी हुआ हाँ। और अनुग्रह और सच्चाई से परिपूर्ण होकर हाँ। हमारे बीच में डेरा किया हाँ। और हमने उसी की ऐसी महिमा देखी। अभी देखिए वो वचन हमारे देहधारी हुआ। आणि ते वचन देहधारी झालं. आपको मालूम है बाइबल में बाकी सबको जन्माया गया और तो यीशु मसीह के बारे में लिखा वो जन्मा।
आणि आपण जगामध्ये जर पाहत होतो की प्रत्येकाला त्याला जन्म देण्यात आला, पण प्रभू येशू ख्रिस्ता संबंधाने आपण पाहतो की तो जन्मला. इतना अंदर है ना. आणि दोघांमध्ये किती फरक आहे ना. मत्ती के सुसमाचार पहला अध्याय, मग ते त्याचा पहिला अध्याय, उसका दूसरा वचन. त्याचं दुसरं वचन. अब्राहम ने इसहाक को जन्माया, इसहाक ने याकूब को जन्माया, मतलब याकूब ने यूदा और उनका भाइयों को जन्माया. ऐसे लिखा ना. हाँ, उत्पन्न हुआ. हाँ, उत्पन्न हुआ. हाँ, मतलब उत्पन्न हुआ ऐसा करते 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 जब उसका 16 वचन में जब आता है, आणि मग अब्रामापासून इसाक उत्पन्न झाला, इसाकापासून याकोब, याकोबापासून यहूदा, अशा प्रकारे एकमेकापासून उत्पन्न झाले असं लिहिलेलं आहे. आणि त्यावेळेला त्याच्या 16 वचनामध्ये येतो, याकूब से यूसुफ उत्पन्न हुआ हाँ. जो मरियम का पति था, हाँ. और मरियम से यीशु जो मसीह कहलाता है उत्पन्न हुआ. हाँ, मतलब एक्चुअली वो प्रयोग थोड़ा गलत है. मतलब हाँ, यीशु जन्मला ऐसे आना चाहिए. आणि मग येशू जन्मला असा तो त्याचा खरा शब्द प्रयोग आहे. मतलब मरियम में जोसेफ के द्वारा यीशु नहीं जन्मा, आणि मरियम मध्ये योसेफाच्या द्वारे प्रभूचा जन्म नाही झाला, परंतु जोसेफ का पत्नी मरियम में यीशु जन्मला. आणि योसेफची बायको मरियम हिच्यामध्ये येशू जन्मला. क्या समझा? काय समजलं? समझो. अरे यीशु मसीह किसी के द्वारा जन्माया नहीं गया. आणि प्रभू येशू ख्रिस्त कोणाच्या द्वारे तो जन्माला आला असं नाही. ये कई भाषा जानना अच्छी बात है, आणि पुष्कळ भाषा जाणणं चांगली गोष्ट आहे. क्योंकि एखादा भाषा में वो क्लियर नहीं आया तो दूसरा भाषा में वो क्लियर आया था. आणि एखाद्या भाषेमध्ये जर स्पष्ट नाही आलं तर दुसऱ्या भाषेमध्ये येऊन जातं. अभी मराठी में क्लियर आया, आणि मराठीमध्ये बरोबर आलं. हमारे मलयालम में तो बहुत ही सुपर क्लियर है. आणि मल्याळममध्ये तर एकदम स्पष्ट आहे. हाँ, बहुत वचनों को अगर सही रीति में अगर हम नहीं समझेगा तो वहाँ पर बहुत गड़बड़ी हो जाएगा. आणि मग ते वचन योग्य प्रकारे नाही समजलं तर गडबडी होईल. तीसरा, तो प्रभु यीशु मसीह मानव वचन देहधारी हुआ है. आणि येशू ख्रिस्त जे वचन आहे ते देहधारी झालंय. हाँ, बहुत इम्पोर्टेंट बात है. आणि खूप महत्वपूर्ण गोष्ट आहे. मतलब प्रभु का जन्म तक अद्भुत है. आणि प्रभूचा जन्म सुद्धा अद्भुत आहे. है ना. ये दुनिया में ऐसा अद्भुत जन्म अब हम किसी का नहीं देख सकता. आणि या जगामध्ये असा अद्भुत जन्म अजून दुसऱ्या कोणाचा नाही पाहू शकत. मतलब एकमात्र जन्म है जब माँ बाप की सिवा एक व्यक्ति का जन्म हुआ है. आणि एक मात्र असा जन्म आहे की जो आई वडिलांखेरीज झालेला आहे. हाँ, वही हमको नया जन्म देता है. आणि तोच आपल्याला नवा जन्म देतो. वो नया जन्म. अभी आप देखिए, ये जो नया जन्म पाया हुआ व्यक्ति ही परमेश्वर का दृष्टि में धर्मी है. आणि नवा जन्म प्राप्त झालेला व्यक्तीच देवाच्या दृष्टीने नीतिमान आहे. अब देखिए, अगर यीशु मसीह अगर धर्मी नहीं है तो, आणि येशू ख्रिस्त जर नीतिमान नाहीये तर यीशु मसीह सूर्य पर मरने के समय में वहां पर होने वाला घटना को देखा हुआ वो सुबेदार ने गवाही दिया, ये सचमुच में धर्मी है. आणि प्रभू येशू ख्रिस्ताला ज्या वेळेला वधस्तंभावर मारण्यात आले आणि त्या वेळेला झालेल्या ज्या घटना आहेत त्या सगळं बघून सुभेदाराने अशा प्रकारे साक्ष दिली की निश्चितच हा मनुष्य नीतिमान होता. वो धर्मी है आणि तो नीतिमान आहे. और उस पर विश्वास करने वाला भी धर्मी बन जाता. आणि त्याच्यावर विश्वास करणारा सुद्धा नीतिमान होतो. हमें धर्मी कैसे मिला? आपल्याला नीतिमत्व कसं मिळालं? रोमियो 5 अध्याय का 12 वचन. रोम त्याचा 5 अध्याय त्याचं पहिलं वचन. अतः जब हम विश्वास से धर्मी ठहरे हाँ. तो अपने प्रभु यीशु मसीह के द्वारा हाँ. परमेश्वर के साथ मेल रखे. हाँ, ठीक है. मतलब प्रभु यीशु पर विश्वास करने के द्वारा हमें क्या मिला? धार्मिकता मिला. आणि येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्याच्या द्वारे आपल्याला नीतिमत्व मिळालं. कितना बड़ा पदवी है. आणि केवढं मोठं पद आहे. अभी आप देखिए, हम धर्मी बना तो भी वो धार्मिकता हमारे खुद का नहीं, मसीह का धार्मिकता है. आणि आपण नीतिमान झालो असलो तरी सुद्धा आपलं नीतिमत्व जे आहे ते आपलं स्वतःचं नाहीये तर ते ख्रिस्ताचं आहे. मसीह में नया जन्म पाने के बाद में प्रियो मसीह में बना रहना एक बहुत इम्पोर्टेंट बात है. आणि ख्रिस्तामध्ये नवा जन्म प्राप्त झाल्यानंतर ख्रिस्तामध्ये स्थिर राहणं हे खूप महत्वपूर्ण आहे. कल भी मैंने आपको पड़ोसियों तीसरा अध्याय का 1 से 4 तक का वचनों में 5 बातों में मसीह केंद्रीय जीवन के बारे में आपको समझाया. आणि कालच्या दिवसामध्ये सुद्धा कलसीकराचं पत्र 1 ते 4 वचनामध्ये 5 गोष्टी सांगितल्या की जे ख्रिस्ताला
केंद्रित करून आहे मतलब उसके अलावा हमारा जीवन है ही नहीं प्रिय। आणि त्याच्या व्यतिरिक्त आपलं जीवन नाहीये. जब हमारा नया जन्म हुआ है आणि ज्या वेळेला आपला नवा जन्म झालाय वो समय से हम प्रभु के साथ संगति में एक बन गया है आणि त्या वेळेपासून आपण प्रभू सोबत संगतीमध्ये एक झालोय और पिता ने हमें मसीह में रखा है। आणि पित्याने आपल्याला ख्रिस्तामध्ये ठेवलंय. पहला कुरिन्थी 30 वचन बहुत अनमोल वचन है, हमेशा पवित्र लोग याद रखना चाहिए। आणि पहिले करंथीकराचं पत्र त्याचा पहिला अध्याय त्याचं 30 वचन खूप अनमोल आहे. ते पवित्र लोकांनी नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे. मैं हमेशा कहाँ पाया जाना चाहिए? आणि मी नेहमी कुठे आढळायला पाहिजे? मैं मसीह में पाया जाना आणि चाहिए। मी ख्रिस्तामध्ये आढळायला मैं पाहिजे. मसीह में नया सृष्टि है आणि मी ख्रिस्तामध्ये नवीन उत्पत्ती और आहे. पिता ने मुझको मसीह में रखा है। आणि पित्याने मला ख्रिस्तामध्ये ठेवलंय. वहाँ पर रहना ही मेरा सबसे बड़ा धन्य अवस्था है। आणि तिथे राहणंच माझ्या जीवनाची सगळ्यात मोठी धन्य अवस्था मसीह आहे. मेरा ज्ञान है, आणि ख्रिस्त माझं ज्ञान आहे. मसीह मेरा धार्मिकता है, आणि ख्रिस्त माझं नीतिमत्व आहे. मसीह मेरा भक्ताई है, आणि ख्रिस्त माझं पवित्रीकरण आहे. मसीह मेरा छुटकारा है। आणि ख्रिस्त माझं मुक्ती आहे. और प्रभु यीशु मसीह मेरे लिए सब कुछ है। आणि येशू ख्रिस्त माझ्यासाठी सर्व काही आहे. बहुत बड़ी बात है। आणि खूप मोठी गोष्ट आहे. तो हमें नया जन्म दिया हुआ चट्टान वो मसीह है। आणि आपल्याला नवा जन्म दिलेला तो खडक येशू ख्रिस्त आहे. और तीसरा बात क्या मालूम है? आणि तिसरी गोष्ट काय आहे माहिती का? मैंने उसी 32 अध्याय का 30 और 31 वचन आणि अनुवाद त्याचा 32 अध्याय 30 आणि 31 वचन. क्योंकि जैसे हमारी चट्टान है हाँ। वैसे ही उनकी चट्टान नहीं, हाँ चाहे हमारे शत्रु ही क्यों ना हो। हाँ, देखिए मतलब ये चट्टान का बात एक अतुल्य चट्टान है, इसका तुल्य चट्टान नहीं। आणि या खडकाचं वैशिष्ट्य हे आहे की ते एकदम अतुल्य असा खडक आहे. इतना अनोखी बात है। आणि केवढी अद्भुत गोष्ट आहे. क्यों हमारे यीशु मसीह का तुल्य कोई है क्या? आणि प्रियांनो आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या समान कोणी आहे का? यीशु मसीह जब जीवित काल में भी उस समय में लोगों के बीच में खड़ा होकर पूछा, तुम में कौन मुझ में पाप दिखाओगे? आणि प्रभू येशू ख्रिस्त जिवंत असताना सुद्धा लोकांच्या मध्ये उभं राहून अशा प्रकारे आवाहन केलं तर तुमच्यापैकी कोण माझ्यामध्ये पाप दाखवेल? ऐसा कोई मानव पापरहित जीवन दिखाने वाला दुनिया में है क्या? आणि असा प्रकारे पाप विरहित जीवन जगणारा जगामध्ये कुणी आहे का? मेरा प्रभु यीशु मसीह हमेशा ये बात का दावा करता था कि मैं और पिता एक हूँ। आणि प्रभू येशू ख्रिस्त नेहमी या गोष्टीचा दावा करत होता की मी आणि पिता एक आहे. इतना बड़ी बात है प्रियो। आणि किती मोठी गोष्ट आहे. मेरा मतलब यीशु मसीह ने अपने आप को परमेश्वर के तुल्य किया बोलकर के यहूदी लोग उसको पथरवाह करना चाहता था। आणि येशू ख्रिस्ताने आपल्या स्वतःला परमेश्वराच्या बरोबरीचं केलं म्हणून यहुदी लोक त्याला दगडमार करू इच्छित होते. प्रियो, परमेश्वर का तुल्य बोलेगा तो परमेश्वर था। आणि प्रियांनो तो परमेश्वराच्या बरोबरीचा म्हणजे तो परमेश्वर होता. ऐसा इतना अतुल्य और कोई है क्या? आणि एवढं तो अतुल्य असं कुणी आहे का? क्योंकि परमेश्वर सृष्टि करता है कारण परमेश्वर सृष्टी करताय. और यीशु मसीह के बारे में हम यूहन्ना 12 अध्याय का 3 वचन में देखता है, आणि योहान त्याचा पहिला अध्याय 3 वचनामध्ये आपण पाहतो जो भी सृष्टि हुआ सब कुछ उसी के द्वारा उत्पन्न हुआ हाँ। और जो कुछ उत्पन्न हुआ है हाँ। उससे कोई भी वस्तु उसके बिना उत्पन्न नहीं हुई। प्रभु यीशु मसीह के अलावा कुछ भी उत्पन्न नहीं हुआ प्रिय। आणि प्रभू येशू ख्रिस्त व्यतिरिक्त काहीच उत्पन्न नाही झालं. पड़ोसियों पर अध्याय का 16-17 वचन में हम देखता है, आणि कलसीकराचं पत्र पहिला अध्याय 16-17 वचनामध्ये आपण पाहतो. हमने देखा या ना देखा, आणि आपण पाहिलं किंवा नाही पाहिलं, यहाँ पर भी जो भी बनाया गया है, सृष्टि किया गया, सब कुछ यीशु मसीह के द्वारा और मसीह के लिए किया गया। आणि जिथे कुठे जी काही सृष्टी झालेली आहे ती सगळं काही प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे प्रभू येशू ख्रिस्तासाठी झाली आहे. बहुत बड़ी बात है। आणि खूप मोठी गोष्ट आहे ना प्रियांनो. वो सृष्टिकर्ता परमेश्वर है, आणि तो सृष्टीकर्ता परमेश्वर वो आहे. अतुल्य है प्रिय। आणि प्रियांनो तो अतुल्य आहे. बाकी जो भी है वो सब सृष्टि है। आणि बाकीचं जे काय आहे ते सगळे सृष्टी आहे. है ना? सृष्टि को सृष्टि के साथ हम तुलना कर सकता है, आणि एका सृष्टीची दुसऱ्या सृष्टीसोबत आपण तुलना करू शकतो. परंतु सृष्टिकर्ता के साथ सृष्टि को कैसे तुलना कर सकता? आणि सृष्टीकर्त्याची सृष्टीसोबत कसं काय तुलना करू शकतो? कोई कर सकता है क्या? आणि करू शकतो का? नहीं, यीशु मसीह एक सृष्टि नहीं, आणि येशू ख्रिस्त एक सृष्टी नाहीये. वो सृष्टि करता है, आणि तो सृष्टीकर्ता आहे. वो परमेश्वर है। तो स्वतः परमेश्वर आहे. इतनी बड़ी बात है प्रिय। आणि केवढी मोठी गोष्ट आहे प्रियांनो. इसलिए वो अतुल्य चट्टान है, आणि म्हणूनच तो अतुल्य असे तो खडक आहे. पर उसका तुल्य कोई नहीं। आणि त्याच्या बरोबरीचं कोणी नाही. और चारवा बात आणि चौथी गोष्ट 78 का 35 आणि स्तोत्र 78 त्याचं 35 वचन. यहाँ पर हम देखते हैं कि परमेश्वर चट्टान है। आणि या ठिकाणी म्हटलेलं आहे की
परमेश्वर खडक आहे. है ना 18 वचन संगीता का 31 वचन में भी हम वो पद को देख सकता है. आणि स्तोत्र 18 त्याच्या 31 वचनामध्ये सुद्धा आपण ते वचन पाहू शकतो. परमेश्वर चट्टान है. आणि परमेश्वर खडक आहे. यो परमेश्वर का एक नाम है चट्टान. आणि परमेश्वराचं एक नाव आहे खडक. मतलब कभी ना बदलने वाला. आणि कधी न बदलणारा. यीशु ने बोला अल्फा एंड ओमेगा हूँ. आणि मी अल्फा आणि ओमेगा आहे. मैं आदि और अंत हूँ. मी सुरुवात आणि शेवट आहे. मैं सोचता हूँ मी हा विचार करतो. है ना जब यीशु मसीह पतमोस टापू में यूहन्ना को जो प्रकट हुआ आणि येशू ख्रिस्त पद्मोस बेटामध्ये ज्या वेळेला योहानाला प्रगट झाला, तो वो क्या यूहन्ना को बोलता. आणि मग प्रभू येशू ख्रिस्त योहानाला काय म्हणत आहे? प्रकाशित वाक्य पहला अध्याय का 17-18 वचन. आणि प्रगटीकरण पहिला अध्याय 17-18 वचन. जब मैंने उसे देखा हाँ। तो उसके पैरों पर मुर्दा सा गिर पड़ा. हाँ। उसने मुझ पर अपना दाहिना हाथ रखकर कहा, हाँ। मत डर, हाँ। मैं प्रथम और अंतिम हाँ। और जीविता हूँ. हाँ। मैं मर गया था. मैं मर गया था. अरे परमेश्वर कभी मरता है क्या? आणि परमेश्वर कधी मरतो का? परमेश्वर को मृत्यु नहीं है ना. आणि परमेश्वराला मरण नाहीये. फिर यीशु मसीह कैसे मरा? आणि मग येशू ख्रिस्त कस काय मेला? एक सवाल है ना. एक प्रश्न आहे ना. बहुत बड़ी बात है आणि खूप मोठी गोष्ट आहे प्रियांनो. है ना. हमको बचाने के लिए आपल्याला वाचवण्याकरता. वो सृष्टिकर्ता सृष्टि के समान बना. आणि तो सृष्टीकर्ता सृष्टी समान झाला. अब देखिए उसका बारे में जब इब्रानियों दूसरा अध्याय का 9 और 10 वचन में पढ़ता है. आणि इब्रिकराचं पत्र त्याचा दुसरा अध्याय 9 आणि 10 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे. हाँ. वैसे ही स्त्रियां भी हाँ. सबको इब्रिकराचं इब्रानियों 2 का 9-10. और हम यीशु को हाँ। जो स्वर्गदूतों से कुछ ही कम दिया गया था, हाँ. मृत्यु का दुख उठाने के कारण हाँ. महिमा और आदर का मुकुट पहने हुए देखते हैं, हाँ. ताकि परमेश्वर के अनुग्रह से हाँ. वो हर एक मनुष्य के लिए मृत्यु का स्वाद चखे. उसने सारे मनुष्य के लिए क्या किया? मृत्यू का स्वाद चख लिया. आणि सर्व मनुष्याकरता त्याने काय केलं की मरणाची चव चाखली. अभी उसका 14-15 वचन. त्याचं 14-15 वचन. इसके लिए आपके लड़के मांस और लहू के भागी है, हाँ. तो वह आप भी उनके समान उनका सहभागी हो गया, हाँ. ताकि मृत्यु के द्वारा हाँ. उसे जिसे मृत्यु पर शक्ति मिली थी, हाँ. अर्थात शैतान को निकम्मा कर दे. हाँ. और जितने मृत्यु के भय के मारे जीवन भर दासत्व में फंसे थे, हाँ. उन्हें छुड़ा ले. देखो प्रियो हमारे प्रभु ने हमसे कैसा प्यार किया. आणि प्रियांनो आपल्या प्रभूने आपल्यावर कसं प्रेम केलं सच में ये जानना चाहिए. आणि खरोखर हे जाणायला पाहिजे. वो सृजनहार परमेश्वर है. आणि तो सृष्टीकर्ता परमेश्वर आहे. है ना. हम पापी है. आपण पापी आहोत. है ना. हमको इस प्रकार का मतलब प्रभु का तरस खाने लायक हमारे में कुछ भी खूबी नहीं. आणि प्रभूचा आपल्यावर कळवळा यावा असं आपल्यामध्ये काही वैशिष्ट्य नाही. अब देखो जब रोमियो 5:8 में हम लोग क्या पढ़ता. रोम 5 अध्याय 8 वचनामध्ये आपण काय पाहतो? परंतु परमेश्वर हाँ. हम पर अपने प्रेम की भलाई इस रीति से प्रकट करता है ठीक है. अपनी प्रेम की भलाई इस रीति में प्रकट करता है. कि जब हम पापी ही थे, हाँ. तभी मसीह हमारे लिए मरा. प्रियो आप सोचो हमें मिला हुआ वो प्यार है ना. यीशु मसीह के कालवरी सूली का मृत्यु है ना. मतलब उसको प्राप्त करने के लिए हमारे में क्या लायकी था. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं प्रेम जे कल्वरी स्तंभावर आपल्याकरता दिलं गेलं ते प्राप्त करण्याकरता आपल्यामध्ये काय योग्यता होती? प्रियो कुछ भी लायकी नहीं था. आणि कुठल्याही प्रकारची योग्यता नव्हती. है ना. हम लोग सिर्फ सजा का योग्य था. आपण फक्त शिक्षेस पात्र होतो. लेकिन उस काल में आणि त्या ठिकाणी प्रभु ने क्या किया. प्रभूने काय केलं है ना. प्रेम? हमारे समान मनुष्य बनकर आ आणि आपल्या समान तो मनुष्य होऊन आला. है ना. हमारा पाप की सजा अपने ऊपर लेकर आणि आपल्या पापांची शिक्षा त्याने स्वतःवर घेऊन पाप का मजदूरी मृत्यु यीशु मसीह ने स्वयं चख करके उस मृत्यू के डर से हमें छुड़ा दिया. आणि पापाचं वेतन मरण त्याने स्वतः सहन केलं आणि त्या मरणाच्या भीतीपासून आपल्याला मुक्त केलं. हम पापी थे. आपण पापी होतो इसलिए हम प्रभु का दृष्टि में श्रापित थे. आणि म्हणून देवाच्या दृष्टीने आपण श्रापित होतो. अभी भी प्रभु ने हमें वो श्राप से छुड़ाने के लिए वो स्वयं हमारे लिए श्रापित बना. आणि म्हणूनच प्रभूने आपल्याला त्या श्रापापासून मुक्त करण्याकरता तो आपल्याकरता श्रापित झाला. अब थोड़ा ये वचनों को सुनने के टाइम पर आपको दिल में कुछ लगता है कि नहीं. आणि वचन ऐकत असताना आपल्या हृदयामध्ये काही होतं का नाही? है ना. गलातियों 3:13. गलातीकराचं पत्र 3 अध्याय त्याचं 13 वचन. ये वचनों को हम बिना टूटा हुआ दिल से कैसा पढ़ करके
के समझ सकता. आणि हे जे वचन आहे आपण भग्न हृदयाशिवाय कस काय वाचून समजू शकतो? क्या पढ़ते हैं मुझे? आणि त्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे? मसीह जो हमारे लिए शापित बना, देखा, अरे आप देखो ना, स्वर्ग का हर वो स्वर्गदूतों का आनंद का आधार, पिता का आनंद का आधार, वो मसीह हमारे लिए श्रापित बनने का अर्थ हमने कभी सोचा भी नहीं. आणि मग त्या परमेश्वराचा प्रिय असा तो प्रभू येशू ख्रिस्त आणि स्वर्गामधला आनंद अनंत अशा स्वर्गदूतांचा प्रिय तो प्रभू येशू ख्रिस्त तो आपल्या करता श्रापित झाला ही तुम्ही कल्पना तरी करू शकता का? हम तो सोचे भी हमें मिला हुआ उद्धार इतना बड़ा है, आणि प्रेरणो आपल्याला मिळालेलं तारण किती मोठं आहे हम उसके लिए आभारी है क्या? आणि त्याच्याकरता आपण आभारी आहोत का? हमें मिला हुआ उस उद्धार का महत्व हम जानते हैं. आणि आपल्याला मिळालेलं जे तारण आहे त्याचं महत्व आपण जाणतो का? स्वयं परमेश्वर हमारे लिए हमारे समान मनुष्य पे ग्रह करके हमारा पाप की सजा अपने ऊपर उठाया. आणि स्वतः परमेश्वर आपल्या समान मनुष्य होऊन आपलं जे पापाचं वेतन आहे मरण ते त्याने सहन केलं. ओ सच में प्रभु का प्रेम कितना आभार है. आणि खरोखर प्रभूचं प्रेम किती अपार आहे. हमारे में ये मसीह व्यक्तियों का सबसे बड़ा खूबी, मसीह व्यक्तियों का पहचान क्या है? आणि जो ख्रिस्ती आहे त्याची ओळख काय आहे? क्या है काय आहे? मसीह लोगों का पहचान? प्रेम. हाँ, प्रेम प्रेम है. आणि ख्रिस्ती लोकांची जी ओळख आहे ते म्हणजे प्रेम आहे. हमारे में कि मतलब ये प्रेम हमारा प्रेम नहीं है भी. आणि प्रेम हे जे प्रेम आहे ते आपलं प्रेम नाहीये. योना तेरा देह का 35 वचन आपको याद होगा. आणि योहान त्याचा 13 अध्याय त्याचं 35 वचन तुम्हाला ठाऊक असेल. त्याच्यामध्ये म्हटलं की तुम्ही आपसामध्ये जर प्रेम कराल तर तुम्ही माझे शिष्य आहे असं जग ओळखेल. हाँ, मतलब दुनिया जानेगा कि तुम मेरा चेला है. आणि मग जगाला समजेल की तुम्ही माझे शिष्य आहात. प्रिय, हमारे जीवन में मतलब आज वो नया जन्म पाया हुआ अनुभव में जीने वाला लोगों को हम लोग उत्तम देखता है. आणि नवा जन्म प्राप्त झालेल्याच्या अनुभवामध्ये जगणाऱ्या लोकांना आपण कमी पाहतो. है ना, बहुत जल्दी लोग छोटी छोटी दुनिया की बातों में नाराज हो जाएंगे. आणि खूप लवकर लोक जगाच्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये नाराज होतात. दुख की बात है प्रिय, आणि दुःखाची गोष्ट आहे. उनको समझ नहीं है. आणि त्यांना समज नाहीये. प्रियो, अनेक प्रभु में उदार पाए हुए लोगों को या इस चट्टान से संबंध जोड़ा हुआ लोगों को एक बात मैं बताना चाहता हूँ. आणि या खडकाशी संबंध जोडलेल्या लोकांना एक गोष्ट मी सांगू इच्छितो. है ना, हमारे जीवन में अभी आप सोचो, हमारे जीवन में जो उदार पाया उनके जीवन में वो बड़ा एक खर्चदार है. आणि मग ज्या ज्या लोकांनी आपल्या जीवनामध्ये तारण प्राप्त केलं ते खूप मोठे ऋणी आहे. किस बात का खर्चदार है? आणि कुठल्या गोष्टीचे ते ऋणी आहे? है ना, हमारा रोमियो 13 अध्याय का 8 वचन. रोम त्याचा 13 अध्याय त्याचं 8 वचन. आपस के प्रेम को छोड़ हाँ। और किसी बात में किसी के कर्जदार न हो. हाँ प्रियो, मतलब दूसरे लोग अगर हमें प्रेम ना करें तो भी हम उनको प्यार दे. आणि दुसरे लोक आपल्यावर प्रेम नाही केलं तरी सुद्धा आपण त्यांना प्रेम द्यायचंय. बहुत बड़ी बात है. आणि खूप मोठी गोष्ट आहे. क्यों? का? क्योंकि प्रभु का प्रेम हमें ढूंढ कर आया. कारण प्रभूचं प्रेम आपल्याला शोधत आलं. हम तो प्रभु से भाग रहा था आपण प्रभू पासून पळत होतो. और जो प्रभु का प्रेम हमें ढूंढ कर आ करके हमको बोला तू मुझे चाहिए. आणि मग प्रभूचं प्रेम आपल्याला शोधत आलं आणि आपल्याला म्हटलं की तुम्हाला पाहिजे. प्रभु हमेशा प्रभु को सताया, प्रभु को दुख दिया, मतलब प्रभु का निंदा किया, प्रभु का बदनाम किया. कभी भी प्रभु बोलता है तू मुझे चाहिए. आणि आपण नेहमी प्रभूची निंदा केली, त्याचा बदनाम केलं, त्याचा तिटकारा केला तरी सुद्धा प्रभू म्हणतो की तू मला पाहिजे. वो प्रेम, ते प्रेम, ये प्रेम हमारे में जब काम करेगा. आणि हे प्रेम ज्या वेळेला आपल्यामध्ये कार्य करेल. मेरा पहला पत्र 4 अध्याय का 8 वचन. पहिले पेत्र 4 अध्याय त्याचं 8 वचन. सबसे श्रेष्ठ बात ये है हाँ। कि एक दूसरे से अधिक प्रेम रखो. देखा, ये दूसरे से अधिक प्रेम अधिक प्रेम रखो. क्योंकि प्रेम हाँ। अनेक पापों को ढांप देता है. बोलने का अर्थ किसी का कोई गलती हम छिपा कर रखता ऐसा नहीं, पर तो हमारे साथ कोई भी कितना गलत व्यवहार करेगा तो भी वो बात को मतलब छोटा समझ करके उसको छोड़ देता. आणि कोणाची चुकी आपण लपून ठेवू असं नाहीये, पण आपल्यासोबत कोणी चुकीचा व्यवहार जरी केला
तरी ती छोटीशी गोष्ट होऊन समजून आपण ते सोडून देतो. अब तो सही रीति में समझ रहा है, आणि चांगल्या प्रकारे समजून घ्या. समझेगी नहीं, समजलं का नाही? सही रीति में समझे. आणि चांगल्या प्रकारे समजून घ्या. ऐसे नहीं छोटी छोटी बातों में कटी, आणि असं नाही की छोट्या छोट्या गोष्टीमध्ये कट्टी छोटी छोटी बातों में नाराज होना आणि छोट्या छोट्या गोष्टीमध्ये नाराज होणं. नहीं प्रियो. प्रभु का लोग जो प्रभु का आत्मा पाया हुआ, प्रभु का प्रेम पाया हुआ लोग ऐसा कभी नहीं कर सकते. आणि प्रभूचा आत्मा प्राप्त झालेले लोक, प्रभूचं प्रेम प्राप्त झालेले लोक असं नाही करणार. मैंने कल आपको एक होमवर्क दिया था. आणि काल तुम्हाला एक गृहपाठ दिला होता. मतलब प्रभु के लोगों से मांगा हुआ 7 बात है उसके वो अंदर, वो 7 बात आंतरिक बात है, बाहर का बात भी नहीं. आणि प्रभूने प्रभूच्या लोकांपासून मागितलेल्या 7 गोष्टी आहे त्या बाहेरच्या नाहीये तर त्या आतमधल्या गोष्टी आहे. हाँ, तो कई लोगों ने सोचे बच गया. आणि त्यांना वाटलं वाचलो आता. नहीं, ऐसा ऐसा बचने का क्या सवाल है, आपको पूछेगा ना. आणि वाचण्याचा काय प्रश्न आहे तुम्हाला विचारेल ना. वो 7 बात आपने परखा, आणि त्या 7 गोष्टी तुम्ही पारखल्या का? ये 7 बात मुझ में है कि नहीं. आणि या 7ही गोष्टी माझ्यामध्ये आहे का नाही? देखो ये अब देखो, मतलब प्रभु को इंगारा हुआ पत्रों से प्रभु को छोड़ करके जी उड़ने के बाद में भी मिलने के बाद में गए हुआ पत्रोस, अभी पत्रोस क्या बोलते हैं आपको मालूम है. देखो पेंतुकोस के दिन में प्रभु के आत्मा आने के बाद में पत्रोस का जीवन कंप्लीटली बदल गया. आणि पेंटिकोसच्या दिवसामध्ये पवित्र आत्मा प्राप्त झाल्यानंतर पेत्राचं जीवन पूर्णपणे बदललं. तो ये आत्मा पावर लोगों का जीवन बदलना ही चाहिए भाई. आणि आत्मा प्राप्त झालेल्या लोकांचं जीवन हे बदलायलाच पाहिजे. ये थोड़ा कुछ ज्ञान देकर के बदलने वाला बात नहीं. आणि हे कुठलं थोडंफार ज्ञान घेऊन प्राप्त करून बदलणारी गोष्ट नाहीये. अभी इतना विस्तार से बोलने के लिए टाइम नहीं, क्योंकि वो वचन थोड़ा पढ़ना वाला पत्रोस 3 अध्याय का 8-9 वचन. पहिले पेत्र 3 अध्याय 8 आणि 9 वचन. अतः सबके सब हाँ. एक मन हाँ. और कृपामय. मतलब कैसे शुरू हुआ. अतः सबके सब हाँ, ऐसा नहीं. मेरा आज मतलब हिंदी इंग्लिश में क्या है 70. हाँ देखा हुआ है. देखो मराठी 70 बोलेगा तो हाँ, अरे ये सारे बात बोलने के बाद आखिर फाइनली समझ में आ रहा है. लक्षात आलंय का? मतलब प्रभु का दास यहाँ पर बोलता है फाइनली तुझे हमें क्या करना है. आणि शेवटी तुला काय करायचं आहे? हाँ, मतलब जैसे अभी अपन फिलिपियों 3 अध्याय का 12 वचन में भी ऐसा बात दिखता है. आणि फिलिप्पीकराचं पत्र 3 अध्याय त्याच्या पहिल्या वचनामध्ये वो प्रयोग. तो शब्द प्रयोग आपण पाहतो. हाँ, फिलिप 3:1. हाँ, इसलिए है मेरे भाइयों, हाँ. प्रभु में हाँ देखा वो 70 ऐसा आना चाहिए. वो मतलब हिंदी में ठीक से नहीं आया. चलो कोई बात नहीं, आपको समझने के लिए बताया. तुम्हाला समजण्याकरता ते सांगितलं. हाँ, तो आप देखिए मतलब यहाँ पर बात आखिर में ये बातें प्रभु हमसे मांग रहे हैं 7 बातें. आणि सगळं सांगून झाल्यानंतर सगळ्यात शेवटी प्रभू या 7 गोष्टी आपल्यापासून मागत आहे. भाई उसको 8 बात भी करके बोलता है, उसमें भी कोई गलती नहीं, लेकिन मैं आपको 7 बात बता. आणि मग काही लोक त्याला 8 म्हणतील पण मी काही त्याच्यात चूक नाहीये, मी तुम्हाला 7 गोष्टी सांगेन. हाँ, तो यहाँ पर आप अभी तो इतना विस्तार से बोलने के लिए टाइम नहीं, फिर भी उसका एक करके थोड़ा धीरे से बोलना. अतः सबके सब हाँ. एक मन और हाँ. कृपामय. है. एक मन. एक हाँ. मन. हाँ, मतलब ऐसा है शुरुआत में कोई ऑल ऑफ यू फाइनली आप सब लोग एक मन. एक मिनट. अब देखिए मतलब अभी प्रभु की इच्छा है, प्रभु का हमारे प्रति इच्छा है आणि प्रभूची आपल्या संबंधाने इच्छा आहे ना, एक मन देखना. आणि आपण एक मन व्हावं. कभी भी हम एक दूसरे के साथ कभी भी भिन्नता या कोई मतलब क्या बोलता हाँ फूट नहीं. जैसा अभी पहला परिंदी पहला अध्याय का 10 वचन. पहिले करंदीकराचं पत्र पहिला अध्याय त्याचं 10 वचन. हे भाइयों, हाँ. मैं तुमसे हमारे प्रभु यीशु मसीह के नाम से विनती करता हूँ हाँ. कि तुम सब हाँ. एक ही बात कहो हाँ. और तुम्हें फूट न हो. हाँ, तुम्हें फूट ना हो और एक ही मन और एक ही मत होकर एक ही मत होकर मिले रहो. बहुत सुंदर वचन है वो. आणि खूप सुंदर वचन आहे. बोलने का अर्थ क्या है ना भैया. याचा सांगायचा अर्थ काय? हमने पिछले दिनों में एकता का बारे में बहुत अच्छा डिटेल से सीखा है, आणि मागील दिवसामध्ये ऐक्यते संबंधाने खूप सविस्तर ऐकलंय. लेकिन ये बात प्रभु का हमारे से एक प्रकार निवेदन है. मतलब प्रभु का
साथ आ रहा है कि तुझे ऐसा होना है, आणि आपल्या संबंधाने प्रभूची इच्छा आहे की तुम्ही तसं राहायचंय, हम एक मन होना। आपण एक मन राहायचंय। और आगे दूसरा नंबर आणि दुसरं कृपामय कृपामय। कृपामय हाँ, उसको मतलब कृपाळू। कृपालु है ना, मानो दूसरे के ऊपर हमें कृपालु रहना, दयावंत दयावंत रहना बहुत बड़ी बात है हमारे जीवन में। मानो हमें एक दूसरे के साथ कैसा रहना है, है? हाँ, मतलब दूसरे के प्रति सहानुभूति दिखाने वाला बनना, हाँ ना? हाँ, करेक्ट। मतलब दूसरे के प्रति सहानुभूती दिखाने वाला बनना, आणि आपण दुसऱ्यांवर सहानुभूती दाखवणारा। ऐसा है ना? हाँ, ओके। हाँ, तीसरी बात, भाईचारे की प्रीति रखने वाले। हाँ, अभी आपको मालूम है मतलब प्रभु के लोगों में क्या चाहिए, वो एक बहुत गहरा बात है। जब इब्रानियों 13 अध्याय का 12 वचन, आणि इब्रिकराचं पत्र 13 अध्याय त्याचं पहिलं वचन, भाईचारे की प्रीति में बने रहो। हाँ, भाईचारे की प्रीति में बने रहो। आणि बंधु प्रीतीमध्ये तुम्ही स्थिर राहा। हम लोगों को आपस में इन बातों में मतलब उत्साही होना चाहिए। आणि आपण आपसामध्ये या गोष्टीमध्ये उत्साही राहायचंय। हम लोग प्रभु में एक दूसरे को जाने के कारण कई गहरी बात बताता है, परंतु बहुत लोगों को वो गहरी बात उनको समझता नहीं, उनको अच्छा नहीं लगता। आणि बंधु प्रीतीमध्ये आम्ही इतर लोकांना काही गहन गोष्टी सांगतो, पण त्यांना ते नाही आवडत। और आगे और करुणामयी करुणामयी, मतलब हमेशा अपनी मन में दूसरे के प्रति तरस खाने वाला अनुभव, आणि नेहमी आपल्या हृदयामध्ये इतरांसंबंधाने कळवळा येणारा अनुभव। हाँ, और आगे और नम्र बनो। नम्र बनो। देखो बहुत बड़ी बात है भैया, हमारे यीशु मसीह उसके लिए हमारे लिए आदर्श है। आणि याच्याकरता येशू ख्रिस्तच आदर्श आहे। हमें नम्र बनते जाना चाहिए। आणि आपल्याला नम्र होत आहे जायचंय। हम लोग कहाँ तक नम्र है, आणि कुठपर्यंत आपण नम्र आहोत? है ना? नम्र लोग हर बात को मानेगा, आणि नम्र जो आहे तो प्रत्येक आज्ञेचं पालन अभी करेल, भी वो एक समस्या नहीं लाएगा। आणि तो कुणासाठी एक समस्या नाही राहणार। आज भी हम यीशु मसीह नम्रता का आखिरी सीढ़ी तक उतरा, आणि येशू ख्रिस्त नम्रपणाच्या शेवटच्या पायरीपर्यंत उतरला। और यीशु मसीह ने बोला मैं नम्र व दीन हूँ। आणि येशू ख्रिस्ताने म्हटलं मी नम्र आणि दीन आहे। हैं? हम कहाँ तक नम्र बन पाया? आणि कुठपर्यंत आपण नम्र झालो? हमारे में नम्रता है क्या? आपल्यामध्ये नम्रपणा आहे का? प्रभु हमारे में वो नम्रता देखना चाहता है। आणि प्रभू आपल्यामध्ये तो नम्रपणा पाहू इच्छितो। वही बात पिछले साल में हमारे एक मुद्दा था फिलिपियों 4:5 में, आणि मागील वर्षामध्ये आपला मुद्दा होता फिलिपकराचं पत्र 4 अध्याय त्याच्या 5 वचनामध्ये, हमारी कोमलता, वो कोमलता मीन्स वो नम्रता है, वो नम्रता सब पर प्रकट हो। आणि तुमची कोमलता सर्व मनुष्यासमोर प्रगट असो। बहुत अनमोल स्वभाव है। आणि तो स्वभाव खूप अनमोल आहे। और आगे, बुराई आणि यापुढे बुराई के बदले बुराई मत करो, और आगे, और न गाली के बदले गाली दो। हाँ, ये दोनों को मैंने एक करके मतलब बताना चाहा। आणि दोघांना मिळून एक सांगू इच्छितो। मतलब बोलने का अर्थ प्रयोग, दूसरा कोई भी हमारे साथ गलत व्यवहार करे तो भी हम उनके लिए भलाई करें। आणि दुसरं कोणी आपल्या सोबत चुकीचा व्यवहार केला तरी आपण त्याच्या सोबत चांगलंच करायचंय। और आगे, पर इसके विपरीत हाँ। आशीष दो, हाँ। क्योंकि तुम हाँ। आशीष के वारिस होने के लिए बुलाए गए हो। हाँ, प्रभु के लोग हमेशा, और हमें कोई बुरी बात भी कहे, श्राप भी दे, अभी भी अपन बोलना प्रभु आपको आशीष दे। आणि आपल्याला कोणी वाईट जरी बोललं, श्राप जरी दिला तरी सुद्धा आपण त्याला आशीर्वादच द्यायचा। प्रभु के लोगों में प्रभु ये बात देखना चाहता है, आणि प्रभूच्या लोकांमध्ये या गोष्टी राहाव्या अशी प्रभूची इच्छा आहे। और तो ऐसा कर पाता है क्या? आपण असं करू शकतो का? क्योंकि हम परमेश्वर का संतान है। आणि आपण देवाचे पुत्र आहोत। ओके, पांचवी जो चट्टान की खूबी, आणि 5वं त्या खडकाचं वैशिष्ट्य, अनुवाद 32 का 37, अनुवाद त्याचा 32 अध्याय 37 वचन, अर्थात वह चट्टान हाँ कहा जिस पर उनका भरोसा था। हाँ, हमें भरोसा करना चाहिए, भरोसा रखना चाहिए वो चट्टान पर। आणि त्या खडकावर आपण भरोसा ठेवला पाहिजे। आज हमारा भरोसा किसमें है? आज आपला भरोसा कोणावर आहे? आज यीशु मसीह में हमारा भरोसा है क्या? आज त्या येशू ख्रिस्तावर आपला भरोसा
प्रभु यीशु मसीह चाहता है कि हम हमेशा प्रभु में भरोसा रखें आणि आपण नेहमी प्रभू येशू ख्रिस्तावर भरोसा ठेवावा और प्रभु में हमें आश्रय लेने वाला होना चाहिए। आणि प्रभूवर आपण आश्रय ठेवणारे राहिला पाहिजे। जो यूहन्ना 15 अध्याय दाखला का दृष्टांत आश्रय का सबसे श्रेष्ठ दृष्टांत है आणि मग त्याचा अध्याय आहे तो आश्रयाचा सगळ्यात श्रेष्ठ असा दृष्टांत आहे। पर उसमें बिना रहते बिना वो कुछ भी नहीं कर सकता आणि त्याच्यावर आपण आश्रय न ठेवता काहीच करू शकत नाही। और चटुआ हमारा वो चट्टान का खूबी आणि सर्व त्या खडकाचं वैशिष्ट्य और निर्गमन उसका 17 अध्याय का 6 वचन निर्गमन 17 अध्याय त्याचं 6 वचन हमारा प्यास बुझाने वाला चट्टान। आणि आपली तहान भागवणारा तो खडक। कैसे चट्टान है? आणि तो खडक कसा आहे? हमारा प्यास बुझाने वाला चट्टान आणि आपली तहान भागवणारा तो खडक। प्रियो हमारा देख मैं तेरे आगे चलकर हाँ। होरे पहाड़ की एक चट्टान पर खड़ा रहूंगा हाँ। और तू उस चट्टान पर मारना हाँ। तो उसमें से पानी निकलेगा हाँ। जिसे ये लोग पिएंगे। तो बोले का अर्थ क्या है? आणि सांगायचा अर्थ काय आहे? हमारा प्यास बुझाने वाला चट्टान आणि आपली तहान भागवणारा खडक। यीशु मसीह ने प्रभु की आखिरी दिन में खड़ा होकर के यूहन्ना उसका 7 अध्याय का 37, 38, 39 वचनों में क्या बोला? आणि सणाच्या शेवटल्या दिवशी ते मध्ये उभे राहून प्रभू येशू ख्रिस्ताने योहान त्याचा 7 अध्याय त्याचा 37 ते 39 वचनामध्ये काय म्हटलं? जो कोई प्यासा है मेरे पास आए मेरे पास आए और पिए। आणि जो कोणी तहानलेला असेल त्याने मजकडे यावं आणि माझ्यापासून प्यावं। प्रियो हमारा प्यास बुझाने वाला चट्टान प्रभु यीशु मसीह है। त्यानं आपली तहान भागवणारा खडक प्रभू येशू ख्रिस्त वो आहे। हमें जीवन जल दे करके हमारा प्यास बुझाता। आणि तो जीवनाचं पाणी देऊन आपली तो तहान भागवतो। सबरिया स्त्री से इसलिए प्रभु ने बोला यूहन्ना 4:14 में आणि म्हणून शिमरोनी स्त्रीशी प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं योहान 4 अध्याय 14 वचनामध्ये परंतु जो कोई उस जल में से पिएगा हाँ। जो मैं उसे दूंगा हाँ। वह फिर अनंत काल तक प्यासा न होगा देखा अनंत काल तक का प्यास बुझाने वाला जीवन जल। आणि सर्वकालीन जीवनाची तहान भागवणारं जीवनाचं पाणी। ध्यानों की बात है आणि केवढी अद्भुत गोष्ट आहे। वो प्रभु हमारा प्यास बुझाता। आणि तो प्रभु आपली तहान भागवतो। प्रियो प्यास बुझाने वाला चट्टान वो यीशु मसीह है। आणि त्यानं तहान भागवणारा तो प्रभु येशू ख्रिस्त आहे। आखिर यीशु मसीह वो चट्टान के बारे में जेनेसिस चैप्टर 14 and 24 आणि उत्पत्ती 49 अध्याय त्याचं 24 वचन। वो चट्टान वो हमारा चरवाहा है। आणि तो खडक आपला मेंढपाळ आहे। ये चट्टान के बारे में जिसके पास से वो चरवाहा आएगा हाँ। वो इस्राएल की चट्टान भी ठहरेगा। देखा वो इस्राएल का चट्टान ठहरेगा। बोलेगा तो उसको चलाने वाला चरवाहा चट्टान। आणि त्याला चारवणारा तो मेंढपाळ खडक। आज आपको मालूम है हमारे चरवाहा कौन है? आणि आपल्याला माहिती आहे आपला मेंढपाळ कोण आहे? वो यीशु मसीह है। तो येशू ख्रिस्त आहे। यीशु मसीह ने यूहन्ना 10:11 में कहा प्रभू येशू ख्रिस्ताने योहान 10 त्या 11 वचनामध्ये म्हटलं मैं अच्छा चरवाहा हूँ। मी उत्तम मेंढपाळ आहे। अच्छा चरवाहा अपनी भेड़ों के लिए अपना जान देता है। आणि उत्तम मेंढपाळ आपल्या मेंढरांकरता आपला प्राण देतो। यो हमें अपनी जान दे करके हमें प्रेम करके हमें बचाए हुआ अच्छा चरवाहा हमारे यीशु मसीह। आणि आपल्याकरता आपला प्राण देऊन आपल्याला वाचवणारा उत्तम मेंढपाळ तो प्रभू येशू ख्रिस्त। और अनंत काल तक यही यीशु मसीह हमको चलाने वाला है। आणि सर्वकालीन जीवनामध्ये सुद्धा हा जो प्रभू येशू ख्रिस्त आपल्यालाच घेऊन चालणार आहे। इतना अच्छा बात है। पत्रोस कहता है कि वो चट्टान यीशु मसीह है। आणि किती चांगल्या गोष्टी पेत्र सांगत आहे की तो खडक प्रभू येशू ख्रिस्त आहे। कहाँ मरेगा? आणि ते कुठे लिहिलेलं आहे? पहला पत्रोस 2 अध्याय 4 से 7 वचनों में आणि पहिले पेत्र 2 अध्याय 4 ते 7 वचन। लॉर्ड जीसस उसके पास आकर जिसे मनुष्य ने तो निकट ठहराया हाँ। परंतु परमेश्वर के निकट हाँ। चुना हुआ और बहुमूल्य जीवित पत्थर है। हाँ। तुम भी आप जीवित पत्थर के समान हाँ। आत्मिक घर बनते जाते हो अपने घर बनते जाते हो। जिससे याजकों का पवित्र समाज बनकर हाँ। ऐसे आत्मिक बलिदान चढ़ाओ हाँ। जो यीशु मसीह के द्वारा परमेश्वर को ग्राह्य है। हाँ। इस कारण पवित्र शास्त्र में भी आया है हाँ। देखो मैं सिय्योन में कोने के सिर का चुना हुआ और बहुमूल्य पत्थर धरता हूँ। देखिए ये बहुमूल्य पत्थर है प्रियो। आणि हा बहुमूल्य असा दगड आहे प्रियांनो। ये जीवित पत्र है। आणि तो जिवंत दगड आहे। हम जब यीशु मसीह के पास आएगा आणि त्या वेळेला आपण येशू ख्रिस्ताच्या जवळ येऊ। हमें भी जीवित पत्र की नाइंद मसीह के साथ जोड़ करके बनाया जाता। आणि आपल्याला सुद्धा जिवंत दगडाप्रमाणे
म्हणून ख्रिस्तासोबत बनविलं जातं. प्रियो मंडली कितना अनमोल बात है. आणि तर मंडळी की एवढी अनमोल गोष्ट आहे. मंडली का पूरा स्रोत यीशु मसीह है. आणि मंडळीचा संपूर्ण स्रोत येशू ख्रिस्त आहे. हमारे में मंडली कब स्थापित हुआ? आणि मंडळीची स्थापना केव्हा झाली? मंडली कब स्थापित हुआ है? कब स्थापित हुआ? मंडळीची स्थापना केव्हा झाली? एक व्यक्ति जो बोला कौन सा परिवार है कितना जो मेरा 10 है 12 13 बोलने के लिए लोग इंतजार में. अरे इधर बोल दिया ना बंदूक का दिन में आरंभ हुआ. इसमें क्या सत्य अभिनय गया? आणि मग पेंटिकोस्टच्या दिवसामध्ये झाली आहे. मग याच्यामध्ये काय शंका आहे? इधर हमें ये बात को जानना. आणि आपल्याला या गोष्टीला जाणायचं. परमेश्वर के लिए मंडली क्यों इतना प्रिय है प्रियो? आणि परमेश्वराकरता मंडळी एवढी प्रिय का आहे? इक्लीसिया बोलेगा तो आणि एक्लिसिया म्हटलं म्हणजे ये परमेश्वर ने उसकी अपनी महिमा के लिए अलग किया वो झुंड है. आणि परमेश्वराने आपल्या स्वतःच्या गौरवाकरता वेगळा केलेला लोकांचा समुदाय. प्रियो ये झुंड का महत्व आपको सही रीति में जानना प्रियो. आणि या समुदायाचं महत्व तुम्ही चांगल्या प्रकारे जाणा प्रियानो. दुनिया का कोई भी जैसा चलने मनमानी चलने वाले लोगों को देख करके अपने जीवन को मत बिगाड़ना प्रियो. आणि जगाच्या चालीरीतीप्रमाणे चालणाऱ्या लोकांना पाहून आपलं जीवन तुम्ही बिघडू नका. उनका मंडली का एक भी महत्व बोल करके अभी मैं समाप्त करूंगा. आणि प्रभूच्या मंडळीचं अजून एक महत्व सांगून या ठिकाणी मी थांबेल. मैं प्रेम दूंगा 20 अध्याय का 28 वचन. प्रेषित त्याचा 20:28 वचन. इसलिए अपनी और अपने पूरे झूठ की चौकसी करो जिसमें पवित्र आत्मा ने तुम्हें अध्यक्ष ठहराया है कि तुम परमेश्वर की कलीसिया की रखवाली करो जिसे उसने अपने लहू से मोल लिया है. अय्यो आमीन. ये मंडली क्या है प्रियो? आणि ही मंडळी काय आहे प्रियानो? ये मंडली प्रभु यीशु की लहू से खरीदा हुआ है. आणि मंडळी प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे विकत घेतली आहे. तुम्हारी मंडली प्रभु का सबसे बड़ा मला एक धन्य है. आणि मंडळी प्रभूचं सगळ्यात मोठी संपत्ती आहे. कैसा वो धन प्रभु ने प्राप्त किया? आणि प्रभूने ती संपत्ती कशी प्राप्त केली? अपने पुत्र की लहू दे करके प्राप्त किया. आणि पुत्राचं रक्त देऊन ते प्राप्त केली. जीवन दे करके प्राप्त किया. आणि जीवन देऊन प्राप्त केली. मंडली प्रभु का सबसे बड़ा अनमोल धन है. आणि मंडळी प्रभूचं सगळ्यात मोठी संपत्ती आहे. मूल्यवान धन. आणि बहुमूल्य अशी संपत्ती. आपको मंडली प्रभु के लिए इतना बड़ा मूल्यवान धन है तो आपको मंडली का अभी तक मेरे ख्याल में आज 50वां क्लास है. आणि माझ्या दृष्टीने आजचा 50वा हा क्लास आहे मंडळीवर. आप सोचो इतना बातें आपको मतलब चारों तरफ से वो समझाते हैं. आणि एवढ्या गोष्टी चौ बाजूने समजून सांगत आलो. ये 1 2 3 क्लास में मैं ये विषय खत्म करूंगा. आणि पुढच्या 1 2 3 क्लास मध्ये हा विषय संपवेल. बहुत गहरा बात है. आणि खूप गहन गोष्ट आहे. प्रभु के सारा सृष्टि में प्रभु का सबसे मूल्यवान प्रभु का दृष्टि में सबसे महत्व का कोई बात है तो सिर्फ मंडली. आणि प्रभूच्या दृष्टीने सगळ्यात जास्त महत्वाची कुठली गोष्ट आहे तर ती मंडळी आहे. इनका तुल्य दामी प्रभु के लिए अब कुछ भी नहीं. आणि त्याच्या बरोबरीच्या तुलनेचा दुसरं काहीच नाहीये. आपके जीवन में कई चीज आपको बहुत मूल्यवान देगा. आणि तुमच्या जीवनामध्ये पुष्कळ काही गोष्टी आहेत त्या खूप बहुमूल्य असतील. तो आपके जीवन में सबसे मूल्यवान चीज क्या है? आणि तुमच्या जीवनामध्ये सगळ्यात बहुमूल्य गोष्ट काय आहे? आप क्या बोलेंगे? आणि तुम्ही काय सांगाल? क्या आपका घर? आणि तुमचं घर, क्या आपका गाड़ी? तुमची गाडी, है आपका नौकरी? तुमची नोकरी, है आपका बच्चा? तुमचे मुलं. क्या आपके जीवन का सबसे मूल्यवान बात? आणि तुमच्या जीवनाची सगळ्यात बहुमूल्य गोष्ट काय आहे? जिसके लिए आपने ज्यादा मूल्य दिया होगा वो ये सबसे मूल्यवान बात आणि है. ज्याच्या करता तुम्ही सगळ्यात जास्त किंमत मोजली आहे तेच सगळ्यात जास्त मोलवान आहे. समझ में आया? लक्षात आलं? यो सारा सृष्टि उसका मंडली के सामने उसका मूल्य कुछ भी नहीं. आणि संबंध सृष्टी जी आहे ती मंडळी समोर तिची किंमत काहीच नाही. मैं इसलिए ना मंडली को सही प्रकार मंडली जीवन में अगर आप आ गया आप उधार पाया ना आप उधार पाया है तो मंडली को सही रीति में जानना, मंडली में आपका स्थान को भी सही रीति में जानना और उसमें आप प्रभु का योग्य जीवन बिताना, तभी आप एक विजयी जीवन बिता करके उस दिन आप नया यरूशलेम में
प्रभु के साथ मिल पाएगा। आणि आपण काय ना मंडळीला चांगल्या प्रकारे जाणायचं आहे, मंडळीमध्ये माझं काय स्थान आहे हे सुद्धा चांगल्या प्रकारे जाणायचं आहे आणि मग मंडळीमध्ये मला ज्या प्रकारे जीवन जगायला पाहिजे त्या प्रकारे योग्य जीवन जर आपण जगू तरच आपण त्या नवीन यरूशलेममध्ये भेटू शकू। देखिए यीशु मसीह की ज्ञान की उत्तमता, यीशु मसीह की ज्ञान की उत्तमता वो प्राप्त होते बिना ये मंडली का श्रेष्ठता हम समझ नहीं सकते। आणि येशू ख्रिस्ताच्या ज्ञानाची ती उत्तमता आपल्याला न समजता मंडळीचं महत्व आपल्याला समजणार और नाही। मैंने आपको कई बार बताया आणि पुष्कळ वेळा सांगितलं परमेश्वर एक भेद है, आणि परमेश्वर एक रहस्य आहे परमेश्वर की भेद है मसीह आणि परमेश्वराचं रहस्य आहे ख्रिस्त और मसीह का भेद है मंडली। आणि ख्रिस्ताचं रहस्य आहे मंडळी। और वो मंडली को अगर सही रीति में प्रभु की आत्मा में प्रकाशन नहीं पाएगा तो आप कभी नहीं समझ पाएंगे। आणि मग त्या मंडळीचं प्रभूच्या आत्म्याच्या द्वारे जर चांगलं प्रकाशन जर नाही प्राप्त झालं तर मग नाही समजू शकणार। और मंडली में आया बोलने से वो प्रकाश नहीं मिलेगा, आणि मंडळीमध्ये आले म्हणून तुम्हाला तो प्रकाश नाही भेटणार वो प्रभु के साथ लिपटा रहेगा तभी आपको प्रकाश मिलेगा। आणि प्रभूशी तुम्ही जोडून राहाल तरच तो प्रकाश भेटेल। और प्रभु देखता है किसको सच्चाई जानने के प्रति तड़प है। आणि प्रभू पाहतो सत्य जाणण्यासंबंधाने कोणाला तळमळ आहे। भाई आप सोचो, आपको एक संगति में एक चिन्ह उसका बताता हूँ। आणि त्याचं एक चिन्ह तुम्हाला सांगतो। आपको एक संगति नष्ट हो गया तो आपको रोना आता है, तो आपका दिल प्रभु से लिपटा हुआ है। आणि एखादी संगती नष्ट झाली जर तुम्हाला एकदम रडू येतं तर मग तुमचं मन प्रभूशी जडलेलं आहे। पर तो आप सोचता है तुम्ही विचार करता ओ, मेरे को तो अभी पैसे भी करना था, तो अभी प्रभु का पूछेगा तो भी मैं बोल सकता हूँ, मतलब उसमें स्टैंडर्ड लेवल का मेरा तकलीफ था। तो मैं आपको बोलूँ आप प्रभु का वो दर्शन में पहुँचे नहीं। आणि मग थोडाफार शरीरामध्ये त्रास आहे आणि त्या त्रासामध्ये तुम्ही दिवसभराचे सगळे कामं केले आणि मग जर त्या थोड्याशा त्रासामुळे जर तुम्ही संगतीमध्ये नाही येते तर तुम्ही विचार कराल की मग आता प्रभूच्या दासाने जर मला विचारलं तर मला सांगता येईल की माझ्या शरीरामध्ये त्रास आहे आणि त्याच्यामुळे मी संगतीला नाही आलो, तर मी तुम्हाला सांगतो की तुम्ही खरोखर त्या मंडळीचा एक सदस्य नाहीये आणि प्रभू सोबत तिथं भेटणार पण नाहीये। आप बुरा नहीं मानना, आणि तुम्हाला वाईट नका वाटू। वो मेरा दिल को मैंने तोलता है। आणि प्रभू आपलं हृदय तोलतो। मतलब हम नौकरी में भी नहीं गया परंतु इतना तकलीफ में भी संगति में आया, प्रभु उसको वो प्रकाश दे। आणि मग आपल्याला एवढा त्रास होतोय की आपण कामावर पण नाही गेलो, पण त्या त्रासामध्ये जर आपण संगतीमध्ये जर आलो तर निश्चितच त्या व्यक्तीला प्रभू प्रकाशन देईल। रूढ़ी परंपरा के अनुसार संगति में हाजिरी लगाने के लिए ऐसा ही नहीं, आणि रूढी परंपरेच्या अनुसार संगतीमध्ये हजेरी लावायला येणं असं पण नाही। अब इसका गहराई समझना पड़ेगा। आणि त्याची गहनता समजा आपल्याला। आपका आप तन मन से प्रभु को चाहता है, इसलिए प्रभु से अलग होकर के आप रह नहीं सकता। वो बात का एक चिन्ह रूप में आप संगति का महत्व जानकर आप आता है, उसको ही इस सबसे ऊंचा लेवल का ये प्रकाश मिलेगा। और ये लेवल में बहुत कम लोग आने वाले हैं। आणि एकदम संपूर्ण अंतःकरणाने तुम्हाला प्रभूची इच्छा आहे आणि त्या इच्छेसह तुम्ही जर संगतीमध्ये येता तरच तुम्हाला तो प्रकाश प्रभूच्या द्वारे प्राप्त होईल। मैं आपको अभी एक ऐसा आपको समझाओ, मुझे इतना मतलब शब्द नहीं मिल रहा है, आणि तुम्हाला कसं समजून सांगू मला ते शब्द नाही भेटत पर आहे। तो आखिरी में मैं कुछ आपको कंक्लूजन का कुछ गहरा बात और बोलने वाला हूं। आणि मग सर्व त्या अनुमानाच्या काही गहन गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, आप समझो तुम्ही समजा प्रिय। मंडली एक छोटा बात नहीं, आणि मंडळी एक छोटी गोष्ट नाही, प्रभु ने हमें अपना भाग बनाया, आणि प्रभूने आपल्याला त्याचा भाग बनवला बहुत बड़ी बात है। आणि खूप मोठी गोष्ट आहे। अभी आने वाला आनंद लाभ में हम प्रभु से कभी भी अलग नहीं हो सकता, अलग नहीं कर सकता। आणि येणाऱ्या त्या सार्वकालिक जीवनामध्ये प्रभूपासून आपण वेगळं नाही राहू शकत। और उससे बढ़कर के सौभाग्यता क्या है, आणि याच्यापेक्षा मोठं सौभाग्य काय प्रेरणा धन्यवाद क्या है, आणि धन्य गोष्ट काय आहे बहुत माफ की बात। आणि खूप महत्वपूर्ण गोष्ट आहे। प्रभु अगर आत्मा में वो प्रकाश देगा तो मैं आपको बता पाएगा। आणि प्रभू आत्म्याच्या द्वारे आपल्याला तो प्रकाश दिला तर तुम्हाला ती गोष्ट मी सांगू शकेन। आप प्रार्थना करो, तुम्ही प्रार्थना करा। प्रभु ने कुछ बात मुझे प्रकाशित किया, वो बात मैं आपको जरूर बांटूंगा। आणि प्रभूने काही गोष्टी प्रकाशित केल्या त्या गोष्टी निश्चितच मी सांगेन। लेकिन और भी गहराई में जाना चाहिए, अजून गहनतेमध्ये जायला पाहिजे। आप लोग प्रार्थना करें। तुम्ही प्रार्थना करा। प्रभु ये वचन के द्वारा सबको आशीष दे, या वचनाच्या द्वारे प्रभू आपल्या सर्वांना खूप आशीर्वाद देव। प्रभु को महिमा मिले। प्रभूला गौरव मिळो। आमीन।